खेले गए उन लीग मैचेस में 4 टीमों ने सेमीफाइनल के लिए क्वालिफाई किया है। उनमें से 2 टीमें पहला सेमीफाइनल मैच खेलते हुए, पहले ओवर की पहली गेंद। यार इसका आवाज ऐसा किया ना कि एकदम शांत निकल जा रहा है। ये देखो, दोनों का आवाज दोनों ही टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है कि 12th मैन प्लेस दे प्लीज। यस पहली सर, गेंद। यस सर, आपला 12th मॅन अजून आला नाहीये इकडे. यस सर, पहली 12th गेंद, मॅन. थोड़ी ओवर पिच गेंद, डॉट गेंद। और इस गेंद को इनसाइड द आउट खेला है। गेंद कवर और पॉइंट के बीच में जब तक फील्ड होती, आसानी के साथ 1 रन तो ले लिया वहां पर। और इस 1 रन के साथ इस सेमीफाइनल मैच का रनों का आगाज हुआ। एवेंजर की टीम बैटिंग कर रही है, जबकि चैंपियन की टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया। बहुत अच्छी गेंद थी, ब्लॉक हॉल पर जोरदार जरूर अपील हुई, वहां पर रनआउट का खतरा एक बन सकता था, लेकिन जब तक थ्रो आता गेंद नॉन स्ट्राइकर एंड पर आसानी के साथ 1 रन लिया। और लेग बाई के तौर पर एम्पायर का इशारा है कि एक सिंगल, और इस सिंगल के साथ अब स्कोर बढ़ता हुआ 2 पर जा पहुंचा है बिना किसी नुकसान के। पहला सेमीफाइनल और पहला ओवर चलता हुआ। फिर से अच्छी गेंद, गुड लेंथ गेंद थी, रूम नहीं दिया था शॉट खेलने के लिए, बिल्कुल बदन के करीब से गेंद निकल गई विकेट कीपर के पास। भाग्यशाली रहे कि बैट का बाहरी किनारा नहीं लिया, अन्यथा एक चांस बन सकता था वहां विकेट कीपर के लिए। गेंदबाज तैयार, फिर से हाफ बॉली पर लेकर ड्राइव करने का प्रयास किया था, बैट का बाहरी किनारा लगा, गेंद वाइड शॉट थर्ड मैन के एरिया में जब तक गेंद फील्ड होती आसानी के साथ 1 रन ले लिया। सिंगल सिंगल से रन बन रहे हैं और इन सिंगलों के साथ रन बनता हुआ अब 3 पर जा पहुंचा है बिना किसी नुकसान के। इस ओवर की अंतिम गेंद, फिर से एक बार हाफ बॉली पर लेकर ड्राइव किया था, गेंद की पिच तक पूरा नहीं पहुंच पा रहे हैं, परिणाम स्वरूप जो शॉट खेलना चाह रहे हैं उस पर सफल नहीं हो पा रहे हैं। फिर भी 1 रन मिलेगा 38 सर्कल के पास ऑफ साइड में जब तक गेंद फील्ड होती, और इसी के साथ ओवर समाप्त हुआ। तो 1 ओवर के समाप्ति के बाद स्कोर 4 रन बिना किसी नुकसान के। लगातार सुबह से यहां पर मैचेस खेले गए, लीग मैचेस, और अब नॉकआउट का दौर आ गया है। पहला सेमीफाइनल मैच, जो टीम यहां से जीतेगी सेमीफाइनल में प्रवेश करेगी, और जो भी टीम यहां मैच हारेगी वह इस टूर्नामेंट को बाय बाय कहती हुई अपने घर के लिए रवाना होगी। लेकिन देखना यह है कि दोनों टीमें जो उतरी हुई हैं एक दूसरे के लिए बिल्कुल तन्मय, नए गेंदबाज। निर्धारित 5 ओवर का यह मैच खेला जाएगा। पहला ओवर समाप्त हो चुका है, 4 रन बने हैं, जबकि दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज अभी भी अपने अपने क्रीज पर मौजूद। समर्थ स्ट्राइक पर, तन्मय की गेंद समर के स्ट्राइक पर है, बाएं हाथ से रॉन द विकेट ऑफ स्टंप से बाहर की गेंद को खेलने के प्रयास किया था कवर रीजन पर, लेकिन गेंद जब तक मिड ऑफ छेद पर आती है आसानी के साथ फिर से 1 रन ले लिया। अभी तक जितने रन बने हैं सब सिंगल के रूप में बने हैं, और इस सिंगल के साथ अब स्कोर बढ़ता हुआ 5 पर जा पहुंचा है। ये गेंद एक बार फिर से इनसाइड द आउट खेला है, गेंद को थोड़ी देर तक हवा पर जरूर थी, लेकिन लॉन्ग ऑफ पर खड़े फील्डर के पास जब तक पहले बाउंस पे फील्ड होती आसानी के साथ 1 रन लिया, और अब सिंगल के साथ फिर से स्कोर बढ़ता हुआ 6 पर जा पहुंचा है।
बहुत अच्छी गेंद एक बार फिर से, बिल्कुल जिस लाइन और लेंथ को मेंटेन करना चाह रहे थे, रन आउट की जोरदार अपील वहां पर, लेकिन रनिंग द बिटवीन द विकेट जो दोनों ही बल्लेबाजों के बीच में है, लेग बाय के रूप में यह रन आया और इस सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 7 पर जा पहुंचा है। 7 रन विदाउट लॉस, सेकेंड ओवर इन प्रोग्रेस, फर्स्ट सेमीफाइनल। पेविलियन एंड से गेंदबाजी करते हुए दूसरे ओवर की अगली गेंद, थोड़ी सी दिशाहीन गेंद लेग स्टंप से बाहर, एम्पायर ने इसे वाइड करार दिया और अब स्कोर 8 पर जा पहुंचा है इस अतिरिक्त रन के साथ, 8 रन। ऑफ स्टंप से बाहर की गेंद को कट करने का प्रयास किया था, शॉट में नियंत्रण नहीं रख पाए, टॉपेज लगा और गेंद कवर छेद पर चली गई। एक आसान सा कैच वहां पर खड़े फील्डर के पास में, और जिस तरह से बाध्य कर रखा था बल्लेबाज को, जिस तरह से शॉट खेलने के लिए कोई जगह नहीं दे रहे थे, रूम नहीं दे रहे थे गेंदों को, अंततः उसका फायदा गेंदबाज को मिला। एक ऐसी गेंद जिस पर तेज प्रहार करने की कोशिश की थी, टॉपेज लगा, कवर पर एक आसान सा कैच दे बैठे और पहले विकेट का पतन हुआ है यहां पर 8 के स्कोर पर। नए बल्लेबाज कृष्णा, ये गेंद ऑन साइड में खेला है शॉर्ट मिड विकेट पर। जब तक डीप मिड विकेट पर खड़े फील्डर के पास गेंद आती पहले बाउंस पर, रन तो वहां पर 1 रन से नहीं रोक पाएंगे फील्डर। स्कोर अब सिंगल के साथ जा पहुंचा है 9 रन। और एक बार फिर से टॉपेज और एक बार दूसरा विकेट मिलता हुआ इस ओवर पर। 9 रन 2 विकेट, दूसरा ओवर चलता हुआ पहला सेमीफाइनल मैच। तो 9 रन बन चुके हैं, 2 बहुमूल बल्लेबाज दास्ताने उतार कर सामियाने के नीचे आ चुके हैं। थोड़ी सी नाजुक स्थिति में जरूर है यहां पर बल्लेबाजी टीम, लेकिन अभी भी उनके पास में ओवर बचे हुए हैं। बैट्समैन नेम प्लीज। बैट्समैन नेम सुनील गावस्कर लिख दो, हो गया, चलो बैठो वहां पर, आप स्कोर बताओ। एक बार फिर से तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। गेंद की लेंथ तो बहुत अच्छी थी, लेकिन लाइन से भटक गए कहीं ना कहीं, लेग स्टंप से बाहर डाल दिया एम्पायर ने, इसे वाइड करार दिया। इस सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 2.5 अंकों पर जा पहुंचा है, 10 रन 2 विकेट के नुकसान पर। लॉस ऑफ 2 विकेट, सेकेंड ओवर इन प्रोग्रेस। बैटर का क्या नाम है? कृष्णा, न्यू बैट्समैन। ये गेंद इस बार ऑफ स्टंप से बाहर, फिर से वाइड करार दिया है। सिंगल के साथ अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 11 पर जा पहुंचा है, 11 लॉस ऑफ 2 विकेट। पहला सेमीफाइनल मैच। अच्छी गेंद, कमबैक किया था, गुड लेंथ गेंद, मिडिल ऑफ स्टंप पर थी, थोड़ी सी हाइट थी, विकेटों के ऊपर से निकल गई जब तक गैदर किया स्टंप्स के पीछे विकेट कीपर ने। स्कोर अभी भी 11 रन पर रुका हुआ, लेकिन 2 बहुमूल बल्लेबाज दास्ताने उतार कर डगआउट पर आ चुके हैं। एक बार फिर से तैयार, इस ओवर की अगली गेंद लेकर पेविलियन एंड से राइट आर्म ओवर द विकेट बॉलिंग कर रहे हैं। ये गेंद थोड़ी सी फुलर लेन की गेंद थी, ड्राइव करने का प्रयास किया था, एक बार फिर से बैट का बाहरी किनारा लगा और पॉइंट पे खड़े, बैकवर्ड पॉइंट पर खड़े फील्डर के हाथों पर गेंद समा गई। लगातार अंतराल पर विकेट गिरता हुआ यहां पर, और इस स्थिति में कहीं ना कहीं बल्लेबाजी टीम बहुत नाजुक
मोड़ पर पहुंच गई है, लेकिन बल्लेबाजी टीम के पास में अभी भी मजे हुए कई बल्लेबाज डगआउट पर बैठे हुए हैं। देखना यह है कि आने वाले ओवरों में वो किस रणनीति के साथ बल्लेबाजी करते हैं, क्या स्कोर सामने वाली टीम को चुनौती दे पाते हैं ताकि उनके गेंदबाज सेकेंड इनिंग में उस स्कोर को डिफेंड कर सके। एक बार फिर से तैयार गेंदबाज, अभी तक जितनी भी गेंदबाजों ने गेंदबाजी की है लाइन लेंथ को बिल्कुल मेंटेन रखा है, रूम नहीं दिया है बल्लेबाज को किसी तरह का बड़ा स्ट्रोक खेलने के लिए, और उसमें उनको कामयाबी मिलती हुई दिख रही है। ये गेंद एक बार फिर से फुलर लेन की गेंद थी, ड्राइव करने का जरूर प्रयास किया था जगह से खड़े खड़े, लेकिन निगाहें कहीं और निशाना कहीं वाला अंदाज विकेट कीपर ने गैदर किया। एक बार फिर से उछलती हुई गेंद, ऑफ स्टंप से बाहर की गेंद को खेलने का प्रयास किया था, फिर से चूके विकेट कीपर ने गैदर किया। लग ही नहीं रहा है कि जो लीग मैचेस में पिच थी, जिस तरह की बल्लेबाजी हो रही थी, 70 रन 60 रन 55 रन बन रहे थे इस पहले सेमीफाइनल में, कहीं ना कहीं लग रहा है कि ये पिच अलग ही बिहेवियर या गेंदबाजों का कह सकते हैं कि अच्छा कमाल। बहुत अच्छी गेंद ब्लॉक हॉल पर खेला हुआ, अब देखना है कि बैट से लगा था या पैर पे लगा हुआ था, एम्पायर का भी सारा लेग बाय का आया और इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। धन्यवाद काशिद सर. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पहिला सेमीफायनलचा मॅच. एका बाजूला एव्हेंजर्स आणि दुसऱ्या बाजूला चार्जिंग चार्जर हा संघ. चार्जिंग चार्जर हा संघाचा विचार केला तर बॅक टू बॅक ज्यांनी 2 सामने जिंकलेले आहेत आणि तिसरा सामना आपण पाहतोय. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला, अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. बघा आपली उंची आहे आणि त्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतो ह्या गोलंदाज. 3 गडी तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळाले, म्हणजेच एव्हेंजर हा संघ थोडासा बॅकफुटला आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. इथून तुम्हाला कमबॅक करण्यासाठी मोठे फटके खेळावे लागेल, एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. इथून तुम्ही जिंकलात तर सरळ जाल फायनल मध्ये. सेकंड सेमीफायनल देखील आपण पाहणार आहोत. सिटी वॉरियर्स बनाम स्टार हिटर. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आपण रेडी राहा. गोलंदाज तयार. बघा डावखुरा गोलंदाज, अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. स्पिन गोलंदाजी करतोय, अगदी 2 ते 4 पावलांचा रनअप. डावखुरा गोलंदाज, उंची कमी आहे परंतु टप्पा जबरदस्त आहे आणि त्या टप्प्याच्या जोरावरती बॅटरला थांबवतो तो खऱ्या अर्थानं. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, स्लो वर डिलिव्हरी, अगदी मिडल स्टंपवरून चेंडू बाहेर काढतोय, हलकासा टर्न होतोय, स्पिन विथ द टर्न पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगला स्टार्ट देतोय युवा गोलंदाज आहे. याही वेळेला पुन्हा एकदा बॅटरची बिलकुल मुवमेंट नाहीये, अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न ऑफ साइडला. बरोबर इनस्विंग चेंडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळेला लो फुल टॉस चेंडू, तरी देखील बॅटर क्लीन बोल्ड आउट. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय फ्युचर चॅम्पियन्स लीग 2025चा थरार. आजचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस. कोण बनणार चॅम्पियन, सर्वांना पडलेला एकमेव प्रश्न. 6 संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाले होते, त्यापैकी 2 संघ या स्पर्धेच्या बाहेर आहेत आणि 4 संघ आपण पाहतोय अगदी सेमीफायनल मध्ये. आणि सेमीफायनल नंबर 1. गोलंदाज तयार, डावखुरा गोलंदाज आणि समोर डावखुरा बॅटर. हे युद्ध मात्र रंगणार आहे. अजूनपर्यंत बॅकफुटला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे एव्ही एव्हेंजर्स. एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय चार्जिंग चार्जर्स हा संघ.
आपला तिसरा विजय संपादन करण्यासाठी खूप चांगले प्रयत्न कष्ट पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने खेळले आहेत. धाव मात्र मिळणार नाहीये. धावा पूर्णपणे थांबवलेल्या आहेत आणि मेडन षटक हाताळण्याचा रेकॉर्ड जाईल तो या युवा गोलंदाजाला नाव आहे अर्जुन माने. व्हेरी वेल बॉलिंग. टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय अर्जुन मानेसाठी. काय जबरदस्त गोलंदाजी. या स्पर्धेमधील पहिलं षटक मेडन फेकण्याचा मान ज्यांनी मिळवला. आपण धावा पाहतोय 12. 4 गडी तंबूच्या आसऱ्याला आणि षटक आपण पाहिलेले आहेत. या इनिंगमधील निर्णायक षटक आपण पाहतोय. दोन धावा मिळतील. संघ जाणून पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूवरती तुम्हाला अटॅक करावा लागेल. गोलंदाज तयार. चांगला फटका. पुन्हा एकदा फटक्याला जोर नाहीये. मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला कलेक्ट करून फेकतील. धाव मात्र एक मिळेल आणि एका धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. 15 धावा धावफलकावरती. एव्हेंजर्स या संघाने मागच्या सामन्यामध्ये 38 धावा चेस केल्या होत्या. निर्भय 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर सेकंड विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि त्या दोन बॅटरनी 38 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आणि आपला संघ सेमी फायनल मध्ये आपण पाहतोय. चांगला बॉल अतिशय चांगला बॉल. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी खालीच राहतोय. बॅटरची बॅट मात्र वरून फिरली गेली. चेंडूचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा समन्वय संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सेमी फायनल नंबर 1. कोण जिंकणार कोण हरणार सर्वांना पडलेला एकमेव प्रश्न. यावेळेला दिशा थोडीशी भरकटली गेली आणि यस पंच सांगतात की हा खराब चेंडू. तुम्हाला पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. अतिरिक्त स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 16 धावा धावफलकावरती. उम्मीद मत हारना मेरे दोस्त क्योंकि अंधेरे के बाद उजाला ही होता है. हमेशा हम कहते हैं कि उम्मीद पर दुनिया कायम है और हमेशा लगी रहती है ना, उसका नाम भी उम्मीद ही है. उम्मीद एक ऐसी ऊर्जा है मेरे दोस्तों जिससे जीवन का कोई भी अंधेरा हिस्सा रोशन किया जा सकता है. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल. 17 धावा धावफलकावरती. यस लेग बायचे संकेत. पंच आपण पाहतोय 4 पंच मालाडमधून बिलॉंग करणारे. त्याचप्रमाणे काशीद सर यांचं आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून मला समालोचन करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे आयोजक कमिटी टीम ज्यावेळेला थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. डेंजर एंड कडे आहेत बॅटर आणि यस पंचांचं बोर्ड जाईल आकाशाकडे. याचाच अर्थ बॅटरला धावबाद स्वरूपात परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. मॅक्स सोशल वेलफेअर फाउंडेशन खूप चांगली मेहनत घेताना आर्थिक खेतान मॅम, बाला सर आणि संपूर्ण त्यांची टीम खूप चांगलं कार्य पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहतोय. गेम शॉट यूट्यूब चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. खूप सुंदर क्लॅरिटी पाहायला मिळते. अगदी 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. गोलंदाज तयार. अगदी लॉंगेस्ट रन पाहायला मिळतोय. जणू काही शोएब अख्तर गोलंदाजी करतोय. फुल टॉस बॉल ऑफ साइडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल सिंगल आणि सिंगल धावेने काहीच फरक पडणार नाही. तो म्हणजे चार्जिंग चॅम्पियन या संघाला काही कमालीचं नाव दिलं गेलं आहे. चार्जिंग चॅम्पियन. आणि खरोखरच सर्व खेळाडू अगदी चार्जिंग होऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत, बॉलिंग करतायत, क्षेत्ररक्षण करतायत. म्हणजे सांघिक कामगिरी पाहिली ना तर अतिशय महत्वाची अगदी वाखणण्याजोगी पाहायला मिळते. अशा प्रकारे आपण पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला. 19 धावा धावफलकावरती. 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस आणि 20 धावेचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे.
नक्कीच चॅम्पियन चार्जर संघाचे ओनर विठ्ठलजी सूर्यवंशी सर, महेशजी सिंग कोच नक्कीच आपल्या संघावर खूप खुश असतील, यामध्ये काही शंका नाहीये. त्याचप्रमाणे एस एव्हेंजर्स या संघाचे ओनर सुधा, अजित, श्री भरत आणि कोच यश. नक्कीच आपण टॉस करणार आहोत सेमीफायनल नंबर 2. सिटी वॉरियर संघाचे कर्णधार आपण या. त्याचप्रमाणे स्टार हिटर संघाचे कर्णधार आपण देखील या. टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आम्ही विनंती करतोय डॉक्टर किरणजी डोंगरे सर आपण या. किरणजी डोंगरे सर आपण या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आपण पाहणार आहोत सेमी फायनल नंबर 2. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. एक कडवी लढत, कडवा संघर्ष पाहायला मिळेल. एस एव्हेंजर्स आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. एस एव्हेंजर प्लीज प्लीज पाठवा. किरणजी डोंगरे सर आपण या. बघा दिवस थंडीचे आहेत तरी देखील प्रखर सूर्याची किरण आपण पाहतोय. आपण नक्कीच इलेक्ट्रोल पाणी प्या. सर्व काही व्यवस्था तुमच्यासाठी करण्यात आली आहे. स्वतः किरणजी डोंगरे सर आहेत. स्टार हिटर संघाचे कर्णधार आपण या. स्टार हिटर संघाचे कर्णधार आपण या. स्टार हिटर संघाचे कॅप्टन आपण या. स्टार हिटर संघाचे कॅप्टन आपण या. ही लागली पहिली सेकंड लागेल यामध्ये ना. एक फायनल नाही. बेटा कॉइन ना माझं एक कॉइन द्या कोणाकडे असेल तर कॉइन. तर आपण टॉस देखील करणार आहोत. सेमी फायनल नंबर 2. एका बाजूला सिटी वॉरियर संघाचे कर्णधार आहेत आर्यन कांबळे आणि दुसऱ्या बाजूला स्टार हिटर या संघाचे कर्णधार आहेत महेश सिंग. दोन कर्णधार आपण पाहतोय आणि प्रमुख अतिथी डॉक्टर किरणजी डोंगरे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल आपण पाहतोय. बघा टॉस केला जाईल हेड अँड टेल, छाप की काटा. तर हेड असा आवाज आला म्हणजेच टॉस जिंकला तो सिटी वॉरियर्स या संघाने. आपला निर्णय काय असेल? आपला निर्णय काय असेल? आपण टॉस जिंकला आहे. माझा निर्णय आहे की आम्ही बॉलिंग घेतो. आमची ती स्ट्रॅटेजी आहे. एक ॲडव्हान्टेज आहे बॉलिंगची म्हणून आम्ही बॉलिंग घेतो. नक्कीच स्टार हिटर या संघाला किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा तुमचा मानस असेल?
आणि आतापर्यंत तुमची कामगिरी समाधानकारक राहिली आहे का? हो, माझ्या टीमने खूप चांगलं काम केलं आहे. आतापर्यंत आम्ही लगातार 2 मॅच जिंकलो आहे. आता ही तिसरी मॅच पण आम्ही जिंकणारच आहोत. आमचा एक साधारण टार्गेट 70 ते 80 आम्ही एम केला आहे. तोच आम्ही पकडून चालणार आहे. आणि आमची बॉलिंग आणि बॅटिंग स्ट्रॅटेजी पण खूप भारी आहे. तर आपण मॅच नंतरच नक्की बोलू. एक शेवटचा प्रश्न असेल. एकंदरीत आपण पाहतोय ऑर्गनायझेशन, मैदान, ट्रॉफीज, प्रमुख अतिथी यांच्याबद्दल आपण काय म्हणतील? ही दिलेली मुलांना एक संधी अशी आहे जी त्यांनी त्यांचं सोनं केलं पाहिजे. हेच त्यांना अजून स्कूलच्या प्रमाणे म्हणजे जे स्कूलच्या लेवलमध्ये एवढं चांगलं भेटतंय. एक मोठा ग्राउंडचा उपयोग भेटतोय. सगळ्यांचा मोठा एक हात आहे पोरांपाठी. आणि हेच पुढे पोरं जाऊन आपली एक मोठ्या लेवलला जातील. हे माझ्या घडवलेली पोरं अशी मला खूप अभिमान वाटेल. आणि मी मंगेश सरांचं, अमित सरांचं, बाळा सरांचं खूप धन्यवाद करीन जे मला एवढं मोठं कामगिरी दिल्या मुलांना त्यांचं एक भवितव्य घडवायला. मी अमित सरांचं स्पेशल थँक करीन आणि मंगेश सरांचं थँक्स अलॉट. आणि त्यांचं नक्कीच दोन्ही संघाला आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून बेस्ट ऑफ लक. त्याचप्रमाणे डॉक्टर किरणजी डोंगरे सर आपल्यासोबत आहेत जे सकाळपासून आहेत. अगदी चांगली व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी उन्हाचे दिवस आहेत, जरी थंडी असली तरी सूर्याची प्रखर किरणं आपण पाहतोय आणि ते एक बसलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही भरपूर पाणी प्या, पाणी बसून प्या. त्यासाठी इलेक्ट्रॉल आहे, पाणी आहे. मी सरांना विनंती करीन की सर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. ही जी टुर्नामेंट आहे, या वयामध्ये जी टुर्नामेंट भेटते दिसते मुलांना, जे एक्सपोजर भेटलंय, मला भावी जीवनामध्ये असं वाटतं की याच्यातलाच कोणतरी एक KL राहुल किंवा सचिन तेंडुलकर आपल्याला पाहण्यात मिळणार आहे. कारण हे या वयामध्ये जर एक्सपोजर यांना या लेवलचं मिळत आहे तर अजून एक 10 वर्षानंतर मला वाटतं इंडियासाठी याच्यातलेच कोणतरी खेळणार आहे. आणि सुपर्ब एकदम लहान मुलं जे मी बघतोय त्यांना, त्यांचं जे टॅलेंट आहे मी बघून ते अचंबित झालो आहे. पण यांचं टॅलेंट खरंच सांगतो, खरंच एकदम बघण्यासारखं टॅलेंट आहे. आणि यांना जर प्रोत्साहन या लेवलला मिळत आहे ते खरंच काहीतरी करून दाखवतील. आणि जे ऑर्गनायझर आहेत त्यांनी सुपर्ब ऑर्गनायझर केलेत. सर्व जेवढे पण ऑर्गनायझर आहेत त्यांना थँक्यू बोलतो. थँक्यू सर. आपण खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं आहे. अगदी फ्युचरचा विचार करून आपण व्यक्त केलं. आपण आसनस्थ व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. तर प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज अशी आहे की सिटी वॉरियर्स या संघाच्या कर्णधारांनी टॉस जिंकला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. आणि कमिटमेंट अशी केली आहे की 5 षटकात स्टार हिटर या संघाला आम्ही कमीत कमी धावसंख्येपर्यंत थांबवू, हा ठाम विश्वास त्यांनी दाखवला आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय फ्युचर चॅम्पियन लीग ही स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या 5 षटकात फक्त 19 धावा पाहायला मिळाल्या धावफलकावरती. 20 धावेचं माफक लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. परंतु या क्रिकेटच्या मैदानामध्ये माफक आव्हान असं म्हणता येणार नाही. इथून तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला झेल टिपावे लागतील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण करावं लागेल. या तीनही फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर अव्वल राहिलात तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही थांबवू शकता. आता आपण स्कोर पाहतोय. यावेळेला फुलटो चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावांकरिता कडक शॉट पाहायला मिळाला, चौकार. आणि या चौकाराने संघजण पोहोचतोय. तर 20 झालेले आहेत. तर विजयी फटका पाहायला मिळाला. सामना संपला आहे. 20 धावेचे लक्ष. तर विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. वेल प्लेड चार्जिंग चॅम्पियन टीम अँड हार्ड लक एस एव्हेंजर संघ. नक्कीच पुढच्या वर्षी आपण अजून तयारी करा, अजून सराव करा आणि नक्कीच आपण नंबर 1 ची ट्रॉफी उचला.
चला स्टार सिटी स्टार हिटर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या.